जूता आहे म्हणून राकेश तिवारी जूता मारला आणि जूता मारने वाले हे म्हटलं कि यह जूता वो जो साइड में बैठा हुआ जज है उसके लिए नहीं है, ये गवई के लिए है. म्हणजे तुम्ही किती मोठे चीफ जस्टिस बना पण तुम्ही आमच्या जूत्यात खालीच राहणार आहात अर्थ होतं कारण तुम्ही महान आहे. कसं तरी नाही तिथला तो IPS पूरण कुमार तिथला हरियाणाचा IPS तुझा इतर तो त्याला इंजस्टिस सहन होत नाही एवढं त्याचं एक्सप्लॉरेशन झालेलं असते तोही IPS फक्त तुम्ही आर्थिक आधारे क्रीम म्हणतात म्हणजे क्रिमिनल आहेच नाही अनटचेबिलिटी त्याचा आधार आहे 565 च्या SC ST जजमेंटमध्ये कुठेच डिस्क्रिमिनेशन आणि अनटचेबिलिटी हा शब्द देखील या सरप्राईज काय शब्द देखील तिथे नाही आहे त्याचा आधार ज्या आधारावर त्यांनी हे जजमेंट द्यायला पाहिजे होतं अनटचेबिलिटी कुठलाही डाटा त्यांच्याकडे नाही म्हणतात म्हणजे सांगायला खूप चांगलं आहे समानता आणण्यासाठी कुणाला दुसरं खूप मागे राहिलं तुम्ही त्यासाठी आरक्षण हा उपाय नाही आहे. उपवर्गीकरण आरक्षणाचे तुकडे करणे तुम्ही त्याच्यासाठी योजना राबवा तुम्ही त्याच्यासाठी शिक्षण जे लोक शाळेत जात नसतात तुम्ही शाळेत त्यांच्या घरापर्यंत घेऊन जा. 96 च्या जजमेंटमध्ये कोर्टाने एका केसमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही सब कॅटेगरायझेशन नाही करू शकत. जो कोणी शाळेत येतो त्यांच्यासाठी त्यांना पुढे येण्यासाठी शिष्यवृत्ती त्याच्या विकासाला तुम्ही योजना राबवा पण आरक्षण म्हणजे मातंग कम्युनिटी स्वतःचा सत्यानाश करणाऱ्या सोबत आपलाही म्हणजे आताच ते शिकले नाही आताच 40% इंजिनिअरिंग मध्ये जागा वापर जातात नॉट फाउंड सुटेबलच्या नावाखाली देखील आपल्याला प्रतिनिधित्व मिळत बॅकलॉग भरला नाही रिझर्वेशनच आपल्यापर्यंत पोहोचलं नाही फक्त आपली प्रतिनिधी रिझर्वेशन झालेली आहे का त्यासाठी अनेक घटक जबाबदार आहे सांस्कृतिक बाबासाहेबांनी आपल्याला आदेश दिले धम्मचा अर्थासाठी जबाबदारी आपल्या प्रगतीला आणि रिझर्वेशन असं सर्व मिळून आपण आपल्या लोकांनी जो बाबासाहेबांना आदेश दिला आपण मिळून केले तुम्ही सगळे शिकले ही सगळी पिढी शिकली त्यांनी ते नाकारलं त्यांनी परंपरेने व्यवसाय स्वीकारले आणि आधी ते परंपरेत अंधश्रद्धेत जगू नये आरक्षण दिलं तर त्याचा फायदा घेईल का नाही म्हणजे तुलाही नाही मला नाही तर फार दुसऱ्याला असं होईल की नाही म्हणून उपवर्गीकरण झालं ते लोकसंख्येने देणार लोकसंख्येने दिलं तर आपल्याला 8% वरती मिळेल आणि मातंगांना 1.5% मिळेल फक्त 1.5% म्हणजे आता ते 13% खेळत आहे मग ABCD झाल्यावर 0 1 0 2 0 3 0 4 जर आपण जगाचा डाटा पाहिला तर म्हणजे जगात उपवर्गीकरण किंवा जे होमोजिनियस आहे त्यांचं आर्थिक आधारावरती रिझर्वेशन हे कुठल्या जगाच्या नकाशात नाही आहे जे काही बॅकवर्ड असेल फक्त भारत देशामध्ये मनुवादी ही व्यवस्था अशी आहे जे जिथं होऊ शकत नाही तिथे ते बसवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते आता कसं जर लोकसंख्येनुसार दिलं आता मालाची लोकसंख्या जास्त आहे की तेलंगणामध्ये मालामध्ये 25 जाती येतात फक्त 5% दिलं आणि मादिकाला किती दिलं 9% दिलं लोकसंख्या कमी झाला किती मार्क्स सुरू कर्नाटकमध्ये हरियाणामध्ये 16 जाती शेड्यूल कास्टमध्ये आता त्यांना वाटलं महाराष्ट्रातही झाले पण महाराष्ट्र सहज होणार का महाराष्ट्र पुढे शकतो बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि आपण निराश होताप्रमाणे मला असं वाटतं की कर्नाटकमध्ये झालं तेलंगणामध्ये झालं आता महाराष्ट्रामध्ये होईल आपल्या हातात काहीच नाही हे सरकार वाटेल ते तसं करेल तसं जर आपण स्वतःच मानसिकता बनवली तर करते जर आपण लढणारच नाही तर मग कसं आपल्याला लढावं लागेल आपल्याला आपल्या जिल्ह्यातिलांसाठी आपल्या येणाऱ्या पिढ्यासाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याला लढावं लागेल जे आरक्षणाचे लाभार्थी त्यांनी तर या मोर्चाची तुला सांभाळली पाहिजे कारण आता